नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील जेवढे शिधापत्रिका धारक आहेत, या सर्वांना आता इथून पुढे स्मार्ट शिधापत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. या संदर्भातला महत्वपूर्ण जी.आर. 22 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. या जी.आर. मध्ये स्मार्ट शिधापत्रिका बाबत काय महत्वपूर्ण माहिती आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांनी 22 जून 2026 रोजी हा जी.आर. प्रकाशित केलेला आहे. शासन निर्णय यामध्ये राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना AAY व PHH व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात निविदा प्रक्रियेअंती प्रति स्मार्ट शिधापत्रिका ₹30.47 दर प्राप्त झाला आहे. राज्य प्रशासनिक विभाग खरेदी समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून एकूण अंदाजित 1.70 कोटी स्मार्ट शिधापत्रिका धारकांना येणाऱ्या ₹51,79,90,000 करासह एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्मार्ट शिधापत्रिका काढण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता इथून पुढे 1.70 लाख कोटी कुटुंबांना QR कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका मिळणार आहे. याच्यामुळे काय फायदा या ठिकाणी होणार आहे की ज्या शिधापत्रिका अगोदरच्या ज्या शिधापत्रिका होत्या त्या या ठिकाणी खराब होत होत्या, फाटत होते, त्याच्यावरची नावं या ठिकाणी पुसल्या जात होती आणि ह्या अडचणी या ठिकाणी येत होत्या. तसेच जे पात्र शिधापत्रिका धारक आहेत तेच या ठिकाणी याचा लाभ या ठिकाणी घेतील आणि या ठिकाणी जो QR कोड आहे तो QR कोड या ठिकाणी स्कॅन केल्यानंतर कुटुंबाच्या सर्व व्यक्तीची माहिती या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारचे हे स्मार्ट कार्ड या ठिकाणी असणार आहे. आता जी.आर. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे, परंतु हे स्मार्ट कार्ड वितरण केव्हा सुरू होणार आहे याची माहिती ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी कळवण्यात येईल. त्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील.